अयोध्येत राम मंदिराचं पहिलं दर्शन TV9 मराठीवर. सोन्याचा दरवाजा, चांदीचं सिंहासन, आकर्षक फुलांची सजावट. राम मंदिराच्या आतील मनमोहक दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. अनेक वर्षांनंतर आपले राम आले तर रामलल्ला आता तंबूत राहणार नाही, दिव्य मंदिरात राहतील. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. राम मंदिर निर्माणासाठी झालेल्या विलंबासाठी पंतप्रधानांकडून क्षमा याचना. कालचक्र पुन्हा बदलणार. 22 जानेवारी ही तारीख नव्या कालचक्राचा उगम. पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. राम आग नाही, राम ऊर्जा. राम विवाद नाही, राम समाधान. राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर. रामलल्ला मंदिरात विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा. गर्भगृहात विधिवत पूजा. रामलल्लांचं मनमोहक स्मित सोशल मीडियावर तुफान व्हायरल. रत्नजडित अलंकार सुवर्ण मुकुटानं रामलल्ला सजले. स्मितहास्य करणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीनं डोळ्यांचं पारणं फेडलं. रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती. आरतीनंतर रामलल्लांसमोर मोदींचा साष्टांग दंडवत. दिव्यांच्या लक्षकटामध्ये न्हाऊन निघाली अयोध्या नगरी. हजारो दिव्यांची आरस करत शरयू तीरी दीपोत्सव साजरा. आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी. रजनीकांतचं बिग बीन पर्यंत अनेक कलाकार अयोध्येत. बॉलिवूड सेलिब्रिटींची राम मंदिर सोहळ्याला हजेरी. रणबीर, आलिया, कटरीना, विकी, माधुरी दीक्षित, रोहित शेट्टी, आयुष्मानचा मंदिर परिसरात सेल्फी. कुटुंबियांसमवेत उद्धव ठाकरेंनी घेतलं काळारामांचं दर्शन. गोदातीरी महाआरती. शिवसैनिकांची मोठी गर्दी. प्रति अंबाबाईची श्रीराम पंचायत रूपात पूजा. गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीतामाता आणि हनुमानाचा देखावा सादर.